खुशखबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आणि बघा 8वा आणि 9वा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे। खात्यात जमा होणे सुरू झालेला आहे। आताच नुकते लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। किती पैसे? 3000 रुपये। सर्वात मोठी आनंदाची अपडेट 3000 रुपये आले। लाडक्या बहिणींनो खातं चेक करा, तुमचा मोबाईल चेक करा, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। चेक करा, कमेंट करा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला माहिती सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते पण सांगा, म्हणजे सर्वांना कळेल की या जिल्ह्यात पैसे आले। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून माहिती सांगा। पटापट कमेंट करा। आणि 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असतील। 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल, 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल, जे असेल ते कमेंट करून सांगा। आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे केव्हा भेटणार आहेत त्याची देखील अपडेट सांगण्यात आलेली आहे। वरून त्याबद्दल पण निर्देश आलेले आहेत। तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी पैसे भेटणार त्याबद्दल पण माहिती मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत आहे। चला मग आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो जो उशीर होत होता, 8वा हप्ता येण्यास जो उशीर होत होता, तुम्ही भरपूर दिवसांपासून जी वाट बघत होता, अखेर ती वाट संपलेली आहे। अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। ही सर्वात मोठी खुशखबर आहे। बघा सरकारने जबरदस्त निर्णय घेतला आणि जो 8वा हप्ता आहे ना, 8वा हप्ता सोबत या हप्त्यासोबत मोठं गिफ्ट म्हणजे 9वा हप्ता। 8वा सोबत 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणे सुरू झाला। 1500 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। पैसे आलेले आहेत, चेक करा। ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट करून सांगा। ज्यांना नाहीच आले त्यांच्या संदर्भात अपडेट आहेत, ती अपडेट पण आपण बघणार आहोत। हे बघा आज आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघणार आहोत। तसेच शेतकऱ्यांसाठी पण एक महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी जे बंधू आहेत आपले, शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी पण एक दमदार अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। तर तुमच्यासाठी काय खास अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला सांगतो। आणि लाडक्या बहिणींना तर सर्वात मोठी खुशखबरच आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। हे बघा लाडक्या बहिणींनो, हे बघा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे आणि आधार कार्ड ज्यांचं बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहेत। तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, कोणत्या पण बँक खात्याचं तुमचं अकाउंट असू द्या, काही फरक नाही, फक्त आधार कार्ड त्या बँकेशी लिंक पाहिजे बस। आणि जे खातं आहे ते लाडक्या बहिणींच्या नावे असणे गरजेचे आहे बस। डायरेक्टली लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील बस, एवढंच काम आहे। दुसरं काही काम करण्याची गरज नाही। तुमचं स्वतःचं बँक खातं असणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे। ओके, तर चला मग कोणकोणत्या बहिणींना पैसे आले त्या संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला देतो। भरपूर जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। अत्यंत जबरदस्त अपडेट देखील आलेले आहेत, त्या अपडेट पण आपण नीटपणे समजून घेणार आहोत। आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा व्हिडिओला। चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चला मग काय काय अपडेट आलेले आहेत, काय काय महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत, सर्व अपडेट जे पण नवीन निर्णय आलेले आहेत त्या संदर्भात पण अपडेट, सर्व माहिती आपण जाणून घेऊया। चला मग आता तुम्हाला सर्व काही सांगतो नीटपणे। आणि बघा माझी तुम्हाला परत पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि बघा लाडक्या बहिणींनो निर्णय झालेला आहे आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांना केव्हा पैसे भेटणार आहेत त्याविषयी अपडेट आलेले आहे, ते अपडेट पण आपण जाणून घेणार आहोत। आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर पैसे आलेच। उशीर झाला, थोडाफार उशीर झाला, परंतु शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकलेच। ओके, चला त्या संदर्भात आपण सर्व काही नीटपणे माहिती आता जाणून घेऊया। काही काळजी करू नका, ज्यांना कोणाला पैसे अजून आलेले नसतील त्यांनी टेन्शन घेऊ नका। पैसे येणे तर सुरू झालेले आहे, परंतु ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना केव्हा भेटणार आहेत पैसे त्या संदर्भात जे अपडेट आलेले आहे ते अपडेट मी तुम्हाला आता
संपूर्ण त्या अपडेट संदर्भात माहिती मी तुम्हाला आता देतो. चला मग ते अपडेट आपण जाणून घेऊया. चला तर मग लाडक्या बहिणींनो काय काय अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट आपण नीटपणे ते समजून घेणार आहोत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पहिली ही जी माहिती आहे तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो. हे बघा, पहिले एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो. कोणाकोणाला पैसे येणार आहेत आणि कोणाला भेटणार नाहीत. पहिले एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो. पात्र बहिणी आणि अपात्र बहिणी. आता ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत, अपात्र बहिणींना पैसे भेटणार आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटतील. आणि तुम्हाला निकष माहीतच आहेत. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र आहात तुम्ही. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही अपात्र आहेत तुम्ही. 2 सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्ही अपात्र आहेत. आयकरदाता असाल तरी पण अपात्र आहेत. तसेच सरकारी नोकरीत तुम्ही असाल तर अपात्र आहेत. हे काही निकष लावण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. आता ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे, त्या बहिणी पात्र आहेत. अशा सर्व बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे. आणि बघा, 1500 नव्हे तर 3000 रुपये 2 महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. 2 हप्त्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहे. चला आता जे अपडेट आहेत अपडेट आपण समजून घेणार आहोत आता. तर बघा, आता महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्रातील 2.5 कोटीहून अधिक महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती काल संपली. माहिती देताना मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च रोजी दिला जाईल. 7 मार्च रोजी दिला जाईल असं सांगितलं आहे. म्हणजे ज्यांना कोणाला पैसे आलेले नसतील त्यांना 7 मार्चपर्यंत मिळून जाणार आहेत. 7-8 मार्चपर्यंत ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांना मिळून जाणार आहेत. परंतु सुरुवात तर झालेली आहे, पैसेने सुरू झालेलं आहे. हे बघा, त्या संदर्भातच अपडेट आहे. आता महाराष्ट्र सरकार आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यातील लाडकी बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी दिलेली आहे. तर आनंदाची बातमी काय दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी बघा. आता ही माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. पैसेने सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला मिळालं नाही त्यांनी 7 मार्चपर्यंत वाट बघायची आहे. आणि सुरुवात झालेली आहे 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. बरं, 5 तारखेपासून पैसेने सुरू झालेला आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसेने सुरू झालेला आहे. जरी तुम्हाला अजून भेटले नसतील तर आज तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे मिळणार आहेत त्याची पण माहिती तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता आपण एक एक अपडेट समजून घेऊया आणि एक आनंदाची बातमी काय आहे ती बातमी पण आपण इथे समजून घेणार आहोत. चला मग सांगतो तुम्हाला सर्व. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या. बघा माझ्या माता बहिणींनो, मी तुम्हाला जी पण माहिती देत असतो ना ती एकदम समजून तुम्हाला सांगत असतो. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. का एवढं सिंपल करून मी तुम्हाला काय सांगत असतो? कारण आपल्या सर्व बहिणींना माहिती समजायला पाहिजे, कळायला पाहिजे. नीटपणे त्यांना ती माहिती समजायला पाहिजे. त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होतो, परंतु तुम्हाला एक एक गोष्ट जी आहे ना, एक एक गोष्ट, एक एक शब्द, एक एक गोष्ट तुम्हाला नीटपणे समजून मी सांगत असतो. व्हिडिओ थोडा लांब होतो परंतु तुम्हाला सर्व माहिती मी सविस्तरपणे आणि नीटपणे समजून सांगतो की काय अपडेट आहे. आता बघा महत्त्वाची माहिती. हे बघा, एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोमवारी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 7 मार्च रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विधान भवन संकुलात पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की थेट लाभ हस्तांतरण डीबीटीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू होईल. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. 5 मार्चपासून पैसेने सुरू झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही खातं चेक करा. खातं चेक करा, मोबाईलचे मेसेज चेक करा. मेसेज
खाता चेक करू शकता, मोबाईलचे मेसेज चेक करू शकता, कारण मेसेज आलेले आहेत. भरपूर बहिणींना मेसेज येणं सुरू झालेलं आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊ शकतात. पुढील 1-2 तासात तुम्हाला पैसे येऊ शकतात. जर 1-2 तासात पण नाहीच आले तर 1-2 दिवसात, पुढील 1-2 दिवसात 100% पैसे येऊनच जाणार आहेत. हे बघा, 7 मार्चपर्यंत वेट करायला सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला आले नाही त्यांनी 7 मार्चपर्यंत वाट बघायची आहे. 7 किंवा 8 मार्चपर्यंत वाट बघायची आहे. परंतु 5 मार्चपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला माझ्या मनाने सांगते. हे बघा, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. काय आहे वाचा तुम्ही. हे बघा, 5 मार्चपासून सुरू. काय म्हटलेलं आहे? 5 मार्चपासून सुरू झालेला आहे पैसे येणे. त्यामुळे चेक करत राहा, खातं चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तर भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी 7-8 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. नाहीतर आजच तुम्हाला पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. ओके. आता बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट काय आहे शेतकऱ्यांसाठी, तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत. चला, ती अपडेट पण तुम्हाला मी आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, महत्त्वाची अपडेट आपण समजून घेणार आहोत. महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. बघा, आता पुढे काय माहिती आहे. पहिले तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर करून सांगतो मी. अजून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, कसं तुम्हाला समजायला पाहिजे नीटपणे. हे बघा, सुरुवात झालेली आहे 5 मार्चपासून. 5 मार्चपासून हप्ता येणे सुरू झालेला आहे. ओके. आणि जवळपास तुम्हाला 7 ते 8 मार्चपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके. सर्व ज्या काही पात्र बहिणी आहेत, अशा सर्व लाडकी बहीण योजनेच्या पात्र बहिणींना 7 ते 8 मार्चपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत. किती पैसे येणार आहेत? 2 हप्त्याचे 3,000 रुपये. 3,000 रुपये येणार आहेत. ओके. चेक करत राहा, अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आता आपण इथे अजून 2 अपडेट बघणार आहोत. आता 5 मार्चपासून तर सुरुवात झालेली आहे. हे बघा, 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. राईट. पैसेने सुरू झालं आहे. आणि ज्यांना कोणाला आले नाही त्यांना पुढील 1-2 तासात, पुढील 1 किंवा 2 तासात पैसे येऊन जातील. जरी नाहीच आले तर 7 किंवा 8 तारखेपर्यंत वाट बघा, पैसे 100% येऊन जातील. आलं लक्षात? आता काय माहिती मी सांगत आहे, माहिती अजून समजून घ्या. 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. पैसे येणे सुरू झालेलं आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आता एक अपडेट अजून समजून घेऊया आपण नीटपणे. अपडेट काय आहे नीटपणे जाणून घ्या. आता हे बघा, अजून तुम्हाला आता जे पैसे भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या बरं. माहिती अत्यंत जबरदस्त आहे. जवळपास 830 रुपये जे आहेत ते तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार आहेत. गॅस सिलेंडरचे तर हे पैसे कधी भेटणार आहेत या संदर्भात तर काही खुलासा नाही, परंतु याचा पहिला हप्ता जो आहे तो या पहिले 4 महिने पहिले देण्यात आलेला आहे. म्हणजे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर सांगितले जातात. वर्षाला 3 म्हणजे 4-4 महिन्यानंतर हप्ते आहेत अन्नपूर्णा योजनेचे ते मिळत असतात. पहिला हप्ता याचा मिळालेला आहे अन्नपूर्णा योजनेचा गॅस सिलेंडरचा. 830 असो 800 रुपये असो जे असेल ते, तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जेवढी किंमत असेल तेवढे पैसे येतात. ठीक आहे. त्याचा पहिला हप्ता मिळालेला आहे. जो दुसरा हप्ता आहे ना, दुसरा हप्ता तो देखील तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो जरी सरकारने तसा निर्णय घेतला तर. ओके. त्या संदर्भात तर अजून काही अपडेट देण्यात आले नाही, परंतु त्या संदर्भात पण लवकरच माहिती आपल्याला मिळणार आहे. याबद्दल पण अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईल. ओके. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. गॅस सिलेंडरचे पण पैसे येतील. त्याबद्दल जेव्हा पैसे येतील त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येईल. आलं लक्षात? ठीक आहे. आता 21 रुपये केव्हा भेटणार ही देखील माहिती आपण समजून घेऊया. चला, ती माहिती देखील तुम्हाला मी सांगतो.
तर लाडक्या बहिणींनो माहिती नीटपणे समजून घ्या. आता 21 रुपये, आता सरकार तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता आता सध्या तरी देत आहे, राईट, 1500 रुपये प्रमाणे. परंतु आता 1500 ऐवजी तुम्हाला आता सरकार 21 रुपये हप्ता देणार आहे दर महिन्याला. आता तुमचा सवाल असेल की 2100 रुपये कधी मिळणार, 2100 रुपये कधीपासून मिळणार, हा तुमच्या मनात सवाल असेल. 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे त्या संदर्भात पण माहिती समजून घ्या. हे बघा, एप्रिल नंतर, एप्रिल 2025 नंतर तुम्हाला सरकार जे आहे 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार याबद्दल माहिती समजून घ्या. 2100 रुपये कधी मिळणार, तर एप्रिल 2025 नंतर सरकार तुम्हाला 2100 रुपये देणार आहे, 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहे. आलं लक्षात. तर 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, एप्रिल नंतर, एप्रिल 2025 नंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात. ठीक आहे, या अपडेट आपण बघितले. आता पुढे ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट आपण समजून घ्यायला. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहे. मंगळवारी मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केली की यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपये दिले जातील. हे 3000 रुपये फेब्रुवारी आणि, हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी हप्ता असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्च रोजी 2 महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात एकाच वेळी हस्तांतरित केला जाईल. बघा, 7 तारीख देण्यात आली आहे, परंतु सुरुवात झाली आहे 5 तारखेपासून. 5 मार्चपासून सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे. 5 मार्चपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. 7 मार्चपर्यंत सर्वांच्या खात्यात येऊन जाणार आहेत पैसे. ओके, अशी ही अपडेट आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो खातं चेक करा, मेसेज चेक करा. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मेसेज चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला सांगा तुम्हाला पैसे आले का, चेक करा, कमेंट करून सांगा. जरी आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. ज्यांना नाही आले त्यांना पुढील 1-2 तासात येऊ शकतात. जरी नाहीच आले तर 7-8 तारखेपर्यंत येऊन जाईल पैसे. ओके, 7-8 तारखेपर्यंत 100% सर्वांना मिळूनच जाणार आहेत. परंतु 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 5 तारखेपासून काही जिल्ह्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. भरपूर जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. चेक करत राहा, खातं चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी येस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा. गॅस सिलेंडरचे पण हप्ते ज्यांना आले असतील त्यांनी येस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा. चला आता पुढे अपडेट बघा. तर लाडक्या बहिणींनो आता पुढे महत्त्वाची अपडेट आहे, ही अपडेट बघा आता. तर मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, माझ्या बहिणींसाठी महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे लाभ दिले जातील. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये मानधन जमा केले जाईल. बघा, सर्वात मोठी खुशखबर, 7 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 3000 रुपये येऊन जाणार आहेत. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना 7-8 तारखेपर्यंत येऊन जाणार आहेत, किंवा पुढील 1-2 तासात देखील येऊ शकतात. कारण सुरुवात झालेली आहे 5 तारखेपासून. 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आहे. चेक करत राहा लाडक्या बहिणींनो, पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. ओके, चेक करत राहा, खात्यात तुमच्या पैसे आलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, ती अपडेट देखील आपण बघणारच आहोत. त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे ती एक छोटीशी अपडेट आपण बघूया. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अजून एक महत्त्वाची अपडेट मी सांगतो. चला ही माहिती पहिले बघून घ्या. हे बघा, राहुरी अहिल्यानगर इथून एक अपडेट समोर आलेलं आहे. राहुरी अहिल्यानगर, हे बघा, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी ही महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ग्रामपंचायत हद्दीत सोलर पॅनल उभारण्यात आले आहेत. ओके, यातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकणार आहे. बघा, दिवसा वीज मिळू शकणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये सोलर पॅनल उभारण्यावर भर दिला जात आहे. यात घरगुती सोलर पॅनल तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. याचा फायदा आता होत असल्याचे दिसून येत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी ग्रामपंचायतने दिलेल्या 8.5 एकर जागेवर सोलर पॅनल उभारले गेले आणि त्यातून तयार होणारी वीज 750 शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. बघा, तर 750 शेतकऱ्यांना जे वीज आहे ते उपलब्ध झाले आहे. तर बघा, 3800 शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज. 3800 बघा,
3,800 जे शेतकरी आहेत 3,800 शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज. तर उपकेंद्राअंतर्गत होणाऱ्या हे बघा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या इतर गावांनाही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली असून लवकरच या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या 3,800 शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या अर्थात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना शेतात पाणी उभारण्यासाठी जावे लागत होते. सोलर योजनेमुळे रात्री शेतीला पाणी भरण्याचा त्रास कमी होणार आहे. आतापर्यंत रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागत होते. यामुळे हिंस्र प्राण्यांचा धोका असायचा. दरम्यान सोलर योजनेमुळे हा त्रास कमी झाला असून जंगली श्वापदापासून संरक्षण होत असल्याने शेतकऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. लाडक्या बहिणीप्रमाणे आता शेतकरीही लाडके झाल्याचे लाडक्या बहिणींप्रमाणे आता शेतकरीही लाडके झाल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. ओके, ही अपडेट तुम्हाला समजली? ठीक आहे, ही जे सोलर पॅनल संदर्भात अपडेट होती तुम्हाला समजली असेल. तर लाडक्या बहिणींना आता चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट द्यायची राहिलेली आहे, नीटपणे समजून घ्या. आता तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आनंदाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये आले. 3,000 रुपये आलेले आहेत. चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला माहिती द्या. चेक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जरी आले असतील तर येस म्हणा, जरी नाही आले असतील तर नो म्हणा. ज्यांना नाही आले त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जाणार आहेत. जर 1-2 तासात जरी पैसे नाहीच आले तर तुम्हाला 7-8 तारखेपर्यंत 100% पैसे येऊनच जाणार आहेत. ओके, तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट होती. तसेच आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या संपूर्ण अपडेट आपण बघितलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. तर बघा आता बँकेत आणि जे ग्राहक केंद्र असतात त्यावरती भरपूर गर्दी होणार आहे. कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 नव्हे तर डायरेक्टली 3,000 रुपये टाकण्यात आलेला आहे. फेब्रुवारी महिना 8वा हप्ता आणि मार्च महिना 9वा हप्ता. 8वा आणि 9वा फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने टाकलेले आहेत. आणि आता सर्वच लाडक्या बहिणी बँकेत गर्दी करणार आहेत, पैसे काढणार आहेत. तर सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. जरी 1-2 तासात पण पैसे आलेच नाही, पुढील 1-2 तासात जरी पैसे आलेच नाही तर मग तुम्हाला 7-8 तारखेपर्यंत 100% पैसे मिळून जाणार आहेत. ओके, तर अशी अपडेट देण्यात आलेली आहे. तर सर्वात मोठी खुशखबर होती, सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती. आपण सर्व अपडेट बघितलेले आहेत. कमेंट करून तुम्ही माहिती द्या. ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा. ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील तर त्यांनी नाही म्हणा. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. मग लाडक्या बहिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलवर एकदम सिंपल भाषेत एक एक शब्द तुम्हाला नीटपणे समजून सांगितला जातो. आपल्या चॅनलवर एकदम तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी प्लीज, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जरी लाईक केलं नसेल तर. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.